तुम्हाला तो स्पॉट बघताच एवढा आनंद होईल ना का असा स्पॉट तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी पाहिलेला नसेल. स्विमिंग पूलची गरज नाही, कुठे पैसे द्यायची गरज नाही आणि पाणी खोल पण नाही. हॅलो गाईज, आरटीएचच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण एका नवीन ॲडव्हेंचरला जाणार आहोत. आपण आलो आता पिवळीच्या रस्त्याला. तुम्हाला एक हिडन जेम जबरदस्त स्पॉट तुम्हाला शोधून देणार आहे. आणि तुम्हाला जर पूर्ण स्पॉट बघायचा असेल, त्याची माहिती पाहिजे असेल, डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकेलच. पण कधी ज्यावेळी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघाल त्यावेळी. आज आपण एक ॲडव्हेंचर करणार आहेत, एक हिडन जेम एक्सप्लोअर करणार आहेत. ते बघा, आता मी आलो आहे पिवळीच्या रस्त्याला. तुम्ही बघू शकता इथे झाड, आजूबाजूला शेत, खूप जबरदस्त नजारा आहे. पूर्ण जंगल क्रॉस करून जायला लागतं. हे बघ, हिडन स्पॉटला जाताना ना पूर्ण जंगलाचा रस्ता पार करून जातात. फक्त छोटीशी पायवाट मिळेल, आजूबाजूला तुम्हाला शेती दिसेल. आणि हे बघा, प्रत्येक जागोजागी तुम्हाला अशी झोपड्यांची घरं पाहायला मिळतील. हे बघा, तुम्ही बघू शकता, तो बघा इथे पण. आणि आपण आता हिडन स्पॉटला लवकरच जाणार आहेत. हा स्पॉट तुम्हाला बघायला भेटेल, तुम्हाला यायला पण भेटेल, पण तुम्हाला व्हिडिओसोबत आमच्या जोडून राहायला लागेल. पूर्ण जंगल एरियामध्ये. आणि मी एकटाच आहे इथं, कोणच नाही आता आजूबाजूला, आसपास कोणच नाही आहे. हे बघा, इकडं झाडं, इकडं झाडं, ह्या साईडला झाडं, इकडं छोटीशी घरं. हे बघा, त्या घरामध्ये मी थोडीशी एंट्री मारतो. हे बघा, इथून बघा, एकदम छोटंसं आहे, माझ्या हाईटपेक्षा पण लहान आहे. इकडं बघू शकता तुम्ही, छोटी छोटीच घरं आहेत. आणि स्पॉटला आपण लवकरच जाणार. हे चूल आहे, कोणीतरी पेटवलेली, पण आत्ताची नाही, ते आधीची. इथे नारळाची कवटे, छोटासा गोल दगड दिसतोय, ही झोपडी. इथून मी निघतो होता आणि तुम्हाला स्पॉटकडे घेऊन जातो. तुम्हाला तो स्पॉट बघताच एवढा आनंद होईल ना का असा स्पॉट तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी पाहिलेला नसेल. तर आता आपण या रस्त्याने जवळपास छोटीशी, हे बघा, छोटीशी पायवाट आहे इकडं बघा, बघू शकता. लेफ्ट साईडला झाडे आहेत पूर्ण. ही बाभळीची झाडी, हे बांबूचं झाड, मोठी मोठी सागाची झाडं. आणि तुमचा भाऊ चालतो आहे आता तो स्पॉट डिस्कवर करायला. तर त्या स्पॉटला आपण जाऊ आता. फक्त 2 मिनटं फक्त व्हिडिओसोबत राहा. आपण जाऊ आता त्या स्पॉटला. इथे आम्ही पावसाळ्यात एवढी मजा करतो ना, जेवण वगैरे बनवतो, मस्त इथे पोहतो, मस्त डोंगराच्या कुशीतून पाणी येतो, पूर्ण मजा, एन्जॉय. फायनली आपण स्पॉटला पोचलेलो आहेत. हा स्पॉट बघू शकता. अजून पण आत्ता महिना चालू आहे आपला डिसेंबर महिना. पावसाळा जाऊन आता खूप दिवस झाले, 2-3 महिने झाले, 2 महिने झाले जवळपास. तरीसुद्धा डोंगराच्या कुशीतून अजून थोडा पाणी वाहतं आहे. आणि एका स्पॉटला जाऊन तो थांबतो आणि तिथे स्विमिंग पूलसारखं आहे. आज पण तुम्ही येऊ शकता, आत्ता पण तुम्ही येऊ शकता. हे वातावरण बघा, क्लायमेट, ज्याला शांतमय, निसर्गमय आणि शांतता हवी असेल ना, तुम्ही हा स्पॉट तुम्ही व्हिजिट करू शकता. तुम्हाला दाखवतो तो स्विमिंगचा स्पॉट आता. जबरदस्त. या, हे बघा, पाणी बघा कसं येते. वा, तो पक्षी होता बघा, उडाला विचार. हे बघा, स्वच्छ पाणी बघा किती दिसते का तुम्हाला? का अजिबात नाही. ह्या स्पॉटला आम्ही उड्या मारतो बघा, पण पूर्ण भरलेलं असतं तेव्हा. खूप मजा येते, खूप म्हणजे खूप. तिथे माशांसाठी रचून ठेवलेलं आहे. ते बघा, हा पाणी बघा किती स्वच्छ. आणि मच्छी बघा, छोटी छोटी. बाबा भरपूर मासे आहेत. दिसतात की नाही माहिती नाही, पण क्लिअर, एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी आहे. बघू शकता हा स्पॉट. अजून तुम्हाला स्विमिंगचा स्पॉट दाखवतो आमचा. स्विमिंग पूल बघा आमचा. हे बघा, इथे आम्ही सगळेजण पोहतो. पावसाळ्यामध्ये पण पोहतो आणि आता पण येतो. हा स्पॉट खूप जबरदस्त आहे. फिरायला येऊ शकता तुम्ही मित्रांसोबत. आणि तुम्हाला या सर्व स्पॉटची माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला व्हिडिओ जास्तीत जास्त बघायला लागेल, शेअर करायला लागेल. आणि जर 100 लाईक आल्या ना तर मी स्पॉट डिस्क्लोज करेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये लगेच त्याची लिंक पाठवेल, एक्झॅक्ट करंट लोकेशन पाठवेल आणि तुम्ही तिथं व्हिजिट करू शकता. हा बघा, स्विमिंग पूलची गरज नाही, कुठे पैसे द्यायची गरज नाही आणि पाणी खोल पण नाही. फक्त आपल्या छाती एवढा पाणी आहे. आणि इथे तुम्ही आजूबाजूला कुकिंग करू शकता. बघा, कुकिंग पण करतात.
माणसं, तुम्ही कुकिंग करू शकता, इथे पोहू शकता, एन्जॉय करू शकता, फॅमिलीसोबत येऊ शकता, फ्रेंड्स लोकांसोबत येऊ शकता. खूप जबरदस्त. पण इथे येणाऱ्या ज्यांना माहिती असेल हा स्पॉट, इथे येणाऱ्या लोकांनी प्लीज स्वच्छता बाळगा, साफसफाई करा कारण की अशा निसर्गाच्या स्पॉटला कोणीही साफसफाई करायला येत नाही, तर त्याची जबाबदारी आपल्यालाच घ्यायला लागेल. आपला कचरा आपण सोबत न्या, त्याचा विल्हेवाट व्यवस्थित लावा. हे बघा शांतता फक्त. पक्ष्यांचा आवाज तुम्ही घेऊ शकता. आता सूर्य लवकरच मावळत चालला आणि थंडीचं वातावरण आहे, थोडेसे शहारे मारतात अंगाला. तर आता जास्त नाही, आम्ही खूप दुरून आलो, 23 किलोमीटर अंतरावरून आलो ह्या स्पॉटला. तर आता मी लवकरात लवकर घरी जाण्याचा प्रयत्न करतो कारण की अंधार झाले. तर इथं प्राण्यांची पण भीती आहे. मी ऐकलेलं इथे वाघ वगैरे यायच्या आधी, पण आता नाही. तिथे कंप्लेंट दिल्यानंतर तो एक वाघ होता, त्याला पकडून प्राणी संग्रहालय असतो नाही का, तिथे नेला, त्याला सुरक्षित जागी ठेवला.